नमस्कार मित्रांनो, मी चेतन खोमने. तर आत्ता आलो आहे सासवड येथे. तर सासवडची जी मानाची कावड आहे तेलबुद्ध्यांची, ती पाहण्यासाठी आपण सासवडला आलो आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सासवड ते शिखर शिंगणापूर याचं अंतर 100 किलोमीटर असते. तर ह्यामध्ये जे प्रवास घडेल आपण थोड्याच वेळात ह्याची माहिती आपण पूर्ण देण्याचा प्रयत्न करतो. हर हर महादेव. कावड तुम्ही बोल शिवयोगी कैलास महाराज कावडी मोठ्याची वाद सासवड ते सिंगापूर चैत्र पायवारी मुंगी गाठाने बिगर दोरची कावड चढणारी केल्या बुद्धाची प्रथम मानाची कावड सासवड. सर्वांनी सहभागी व्हावं ही नम्र विनंती. आजच्या प्रस्थानाबद्दल थोडं सांगा. आज प्रस्थान कधी होतं आणि तिथं किती प्रस्थान आज रामनवमीला प्रस्थान असतं आणि नवमी दशमी एकादश चैत्र शुद्ध बार्शीला धार पडते आपले मुंगी घाटाने. सर्व समाज असतोच की सगळा असतो पहिल्यापासून आहे ते पूर्वीपासूनच आणि पुढे निघाले की पाठीमागं बघायचं नाही. घर पेटून जायचं ते असे आख्यानकी आहे. नंदीच्या पुढे कावडीच्या नंदीच्या पुढे सेवेकरी म्हणून हा या ठिकाणी काम करत असतो आणि मनोभावे एक 4 दिवस फक्त आणि फक्त शिवशंभोची आराधना आणि वाद्य काम जेणेकरून त्या ढापावरती टिपरू पडल्यानंतर शंभो शिवशंभोची कावड ही नाचते आणि त्या नाचण्याच्या लयीमध्ये सर्व जनमानसं ही मंत्रमुग्ध होतात. अशी ही वारी शतक चालत आलेली आहे, पुढेही चालत राहणार आहे. या ठिकाणी सर्व सासवडकर नागरिक, पंचक्रोशीतील नागरिक, सर्व शिवभक्त एक गुन्ह्या गोविंदानं 4 दिवस फक्त आणि फक्त शिवभक्ती आणि जी चालत जाण्याची जी प्रक्रिया आहे ती पार पाडत असतो. याच्यामध्ये एक प्रकारे अतिशय उष्णता असताना सुद्धा ही एक दैवी संचारता एक म्हणता येईल अशी एक दैवी शक्ती प्रत्येकाच्या अंगात असते आणि तो दिवस रात्र या ठिकाणी सेवा बजावत असतो आणि त्या ठिकाणी आम्हाला शंभो शिव महादेवाचा आशीर्वाद लाभत असतो. प्रत्येकाच्या मुखामध्ये शिवशंभोचा गजर असतो. हर हर महादेव म्हणत सर्व भक्त चालत असतात आणि महादेवच त्यांना ताकद देतो. ही ताकद इतकी देतो की प्रत्येकाला वाटतच नाही की आपण चालत आहे, आम्हाला महादेवच चालवत नेत आहे. ही प्रत्येकाची भावना असती. ते म्हणतात ना, आवड असेल तर सवड मिळते. त्याप्रमाणे सगळे भक्त या सोहळ्यामध्ये आनंदाने सहभागी होतात आणि मी म्हणतो की जे म्हणतात ना की मेल्यावरती स्वर्ग मिळतं, नाही 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 नाही, स्वर्ग तुम्हाला बघायचा असेल तर या वारीमध्ये या आणि मुंगी घाटातला खरंच स्वर्ग सोहळा काय असतो तो आपल्या डोळ्याने अनुभवा. एवढंच सांगू इच्छितो मी. शिव शंभो. सर्वप्रथम सर्व शिवभक्तांना रामनवमीच्या आणि चैत्रवारीच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या शिखर शिंगणापूरच्या चैत्रवारी निमित्ताने आपली शिखर शिंगणापूरला
सर्वात शेवटी सर करणारी प्रथम तेल्याभुट्याची प्रथम मानाची कावड सासवडची ही कावड आपली आजच्या दिवशी रामनवमीच्या दिवशी आज तिचं प्रस्थान होतं आणि यानंतर 4 दिवसाने, आता दरवर्षी 4 दिवसाचा मुक्काम असतो, पण यावर्षी 5 दिवस आलेले आहेत. तर 5व्या दिवशी आपली कावड ज्यावेळेस मुंगी घाट पायथ्याला जाते, पायथ्याला गेल्याच्या नंतर हा अवघड असा मुंगी घाट चढत असताना काही ठिकाणी इतके अवघड टप्पे आहेत. त्या टप्प्यांमध्ये महादेवाचे भक्त म्हणजे आपले सर्व शिवभक्त महादेवा नव्हे तर महाद्या धावचा गजर करून आपली कावड वर दर मजल करत कावड वर चढवतात. त्या ठिकाणी आपल्या सर्व शिवभक्तांना साक्षात स्वतः शिवशंभू महादेवच ताकद देतात आणि महादेवच त्या घाटामध्ये उपस्थित राहतात आणि सर्व शिवभक्तांना कावड वर चढवण्याची संधी देऊन त्यांच्याकडून सेवा करून घेतात. ह्या आपल्या कावडीचं वैशिष्ट्य आणि आपल्या कावडीला आज कसल्याही प्रकारची दोरी न लावता फक्त मानवी साखळीच्या साह्याने आपली कावड मुंगी घाट सर करून वर जाते आणि आपल्या संत भुतोजी महाराजांच्या हस्ते आपल्या मोठ्या महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक केला जातो. त्यावेळेस त्या शिखर शिंगणापूर यात्रेची सांगता होती. यामध्ये सर्व समाजातील सर्व स्तरातील लोक सहभागी होतात, तरुणाई खास करून. कारण की तरुणाई जर नसेल तर हे होणं शक्य नाही. आणि त्याबरोबरच थोरा मोठ्यांच्या आशीर्वाद आणि थोरा मोठ्यांचं मार्गदर्शन, जसे आमचे तात्या दादासाहेब, या सर्वांचं मार्गदर्शन या मुलांना लाभतं. आणि त्याबरोबरच गावचे जे वाजंत्री आहेत, मानकरी भोंडे परिवार, यांना या कावडीसाठी मान आहे, जो वाजंत्री यांचा मान आहे, ते सुद्धा उत्तम प्रकारे ते साथ देत असतात. आणि हा पूर्ण सोहळा अतिशय आनंदाने आणि गोळ्यामेळ्याने साजरा केला जातो. गावचा आता आपण म्हणतो की गावचं गाव पण जमत असताना गावचे पाटील आले, गावचा इतर समाज आला, त्याच्याबद्दल पण थोडीशी माहिती द्या की पाटील कोण असतात किंवा कोणाच्या गाडीमध्ये कावडीचं प्रस्थान होते. आपली सासवडची तेल्याभुट्याची प्रथम मानाची कावड ज्या वेळेस रामनवमी दिवशी प्रस्थान करते त्यावेळेस परंपरेनुसार बंडू बोरावके म्हणजे बोरावके कुटुंबियाला त्यांच्या बैलगाडीला मान आहे की आपली कावड नेण्यासाठी आणण्यासाठी त्यांची गाडी वापरली जाते. आणि आपल्या या संपूर्ण प्रस्थानाचं जे नियोजन आहे ते काल अष्टमीला आपल्या गाव पाटलांच्या वाड्यामध्ये गाव पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कैलास महाराज कावडे म्हणजे आपल्या भुतोजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ह्या सर्व प्रस्थानाचं नियोजन केलं जातं.
की काय झालं चल की आता जाऊ चला आता झालं संपलं आमचा आता ब्लॉग संपला चला बोल की काहीतरी असलं जास्त